नमस्कार मित्रांनो, तेजोमय एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या टेस्टला प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. टेस्ट जसं सांगितलेलं हेडिंगमध्ये SSC, रेल्वेज, FCAT, TET, टेट, BBS CET, MBS CET, IBPS TCS पॅटर्न, कंबाईन, CSAT, UPSC MPSC चे काही CSATचे पण एक्झाम्पल टाकलेले आहेत, सरळ सेवेचं पण आहे. ओके, सगळ्या वन डे एक्झामसाठीची टेस्ट सिरीज आहे. कोणी पण प्रॅक्टिस करू शकता याच्यातून. ज्या काही एक्झामला तुम्हाला रिझनिंग आहे त्याच्यातले सगळे एक्झाम्पल्स याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. वर्बल, नॉन वर्बल, क्रिटिकल, सगळ्या टाईपचे. ओके, 20+ क्वेश्चन्स असतील. जसं मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जे पहिल्यांदा पाहत असतील, पहिल्यांदा तर कोणी पाहत नसेल, त्यांच्यासाठी एक सूचना. याची PDF टेलिग्राम चॅनलवर आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्यावर त्या PDF पाहायच्यात आधी. ओके, ते PDF डाउनलोड केल्यानंतर ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोडवल्यानंतर बरोबर आहे, तुमचे किती बरोबर आहेत, किती चूक आहेत, कुठली पद्धत काय आहे, कुठल्या एक्झाम्पलला काय म्हणतात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहायचा आहे. अदरवाईज त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक काम केलं तरी जमतं की व्हिडिओ चालू असताना क्वेश्चन दिसला की व्हिडिओला पॉज करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, फक्त व्हिडिओ पाहायचा नाहीये. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग पुढचा आन्सर पाहायचा आहे. ओके, मी व्हिडिओची टाइम लिमिट असल्यामुळे काय करतोय, थोडंसं फास्ट घेतोय. आणि आता आपल्या नियर अबाउट खूप साऱ्या टेस्ट सिरीज झाल्यात. ओके, तर ज्यांनी पहिल्यापासून करतायत त्यांना ती रिदीम लागलेली आहे. ज्यांनी नाही झालं त्यांनी पहिल्या टेस्ट सिरीज पासून पाहावं ही माझी विनंती आहे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित पद्धतीने होईल. बघा, चला, पहिला क्वेश्चन अॅनालॉजीचा आहे. ब्युटी ॲज अ सी म्हणजे पाहणे. बरोबर आहे, एखाद्या सुंदर गोष्टीला आपण पाहतो तर मेलडी काय करतो रे आपण, मेलोडी खाव, ती मेलोडी नाही हे येते. बरोबर आहे, ते म्हणजे सुमधुर संगीत, म्हणजे ही मेलोडी म्हणजे सुमधुर संगीत आहे. बरोबर आहे. मग काय असतं त्याचं, हिअर. बरोबर, ऐकणे. बरोबर आहे. जस्ट नाईफ रिलेटेड टू कट, नाईफ ज्या पद्धतीचं काम करतो ते म्हणजे कट करण्याचं. तसं स्पॅनर हे कशाचं काम करतो, ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे ना त्यांना हे माहिती आहे. स्पॅनर ग्रीप देण्याचं काम करतो. बरोबर आहे, स्पॅनर कशाचं काम करतो, ग्रीप देण्याचं काम करतो. दोन्हीही अॅनालॉजीचे क्वेश्चन होते. ओके, रिलेशन मेंटेन करून जे असतं त्या पद्धतीने सांगायचं असतं अॅनालॉजीमध्ये. चला, अगेन अॅनालॉजीचा क्वेश्चन. ए आणि बी मध्ये कितीचा गॅप आहे, +1चा. AC आणि D मध्ये +1चा. R आणि S मध्ये +1चा. मग लॉजिक काय, +1चं लॉजिक आहे सगळ्याच्यात. G आणि H मध्ये +1, U आणि V मध्ये +1, X आणि Y मध्ये +1. आता आपल्याला शोधायचं आहे खालील कुठलं +1च्या लॉजिकनं आहे. SK. बरोबर आहे, इथंच पहिल्याच याच्यात लॉजिक चुकलं. यस काय पाहिजे होतं, T पाहिजे होतं, K झालंय म्हणजे हे नाहीये. MN बसताय, QR बसताय. बरोबर आहे, FG बसताय, म्हणजे सगळ्या याच्यात +1चं लॉजिक आहे, म्हणजे आन्सर इज बी. पुढचे दोन चेक करायचे नाही. चला पुढे. फॉलोइंग अ सर्टन लॉजिक 5 इज रिलेटेड टू 28. बरोबर आहे, 5 इज रिलेटेड टू 28. 5 ला काय कन्सिडर केलंय, 28. सेम ॲज 7 रिलेटेड टू 52. बरोबर आहे. देन अँड 9 रिलेटेड टू 84. तर 11 रिलेटेड टू व्हॉट असं विचारलंय. 11 रिलेटेड टू व्हॉट असं विचारलंय. मग आता 5चे 28 करायचे तर काय करावं लागेल, प्रत्येकामध्ये बघा काही ना काहीतरी एक गंमत लपलेली असेल. बघा काय झालेलं आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून. बघा, ज्यांनी सोडवलंय त्यांच्यासाठी 5चा स्क्वेअर अधिक 3 28, 7चा स्क्वेअर अधिक 3 52, 9चा स्क्वेअर अधिक 3 84, 11
चा स्क्वेअर 121 अधिक 3 124. क्लिअर? 124 हे लॉजिक होतं याच्या मागं. थोडंसं प्रॅक्टिस केलं तर हे लॉजिक लक्षात येऊन जातात, असं काही नाही आहे, असं काही एवढं अवघड नाही आहे. आता ज्यांनी याच्या आधीचे टेस्ट पेपर सोडवलेत ना, त्यांना या टाईपच्या एक्झाम्पलची थोडीशी सवय झाली असणार आहे. ओके, कोडिंग डिकोडिंग, क्लासिफिकेशन, ऑड वन आउट, बरोबर आहे. त्यानंतर सिरीज, अनालॉजी, पुन्हा नंतर नंबर सिस्टीम्स वगैरे वगैरे, नंबर सिरीज वगैरे सगळ्याच्या थोड्याशा तुम्हाला यूज टू झालेत त्या गोष्टी असतात, बरोबर आहे. आता हे पण बघितल्या तुम्हाला कळत आहे काय लॉजिक असेल. RQN ला 53 म्हणून काय केलंय, कोड केलाय. DLP ला 36 म्हणून कोड केलाय. म्हणजे काय केलंय, अल्फाबेटला नंबरनी कोड केलाय. मग याच्यामध्ये काय असणार आहे, पोझिशन ऑफ अल्फाबेटचा काही ना काहीतरी रोल असणार आहे. मग बघायचं आपण, आरचं पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे, 18, क्यूचं किती आहे, 17 आणि एनचं किती आहे, 14. आता या तिघांची जर बेरीज केली मी, या तिघांची जर बेरीज केली तर किती येते, 53 येते. बरोबर आहे. या तिघांची बेरीज किती येते, 53 येते. यस ऑर नो? 53 नाही येत आहे. बरोबर आहे. 9, 11, 11 8, 19 ला 9चा चला 1, 17 34 34 आणि 15 39 येत आहे. 49 येते याची बेरीज, बरोबर आहे. 49 येते. मग 53 कसं करायचं आता याचं? मग काय करावं लागेल, पुढचं एक काढून बघूया. DLP डी किती आहे, 4 वर, एल किती आहे, 12 वर आणि पी किती आहे, 16 वर. 12 16 28, 12 16 28 आणि 4 32. 32 ला 36 म्हणून कोड केलाय. आता बघूया, बघा काय केलं असणार आहे. इथं काय केलंय 53 करण्यासाठी, 4 प्लस 4 केलंय, 53 होईल. इथं जर मी प्लस 4 केलं तर 36 होईल. म्हणजे प्लस 4चं लॉजिक लागू शकतं, म्हणजे बेरीज प्लस 4 असं काहीतरी असावं. बघूया, आन्सर आलं तर ठीकच आहे, नाहीतर वेगळी पद्धत अवलंबावा लागेल. यस 19 अधिक आर 18 अधिक एफ 6 बरोबर किती येईल, चला तिघांची बेरीज करा. 19 25 25 आणि 18 43 43 अधिक जर मी 4 केले इथे तर किती होईल, 47. आन्सर आहे का, आहे. आन्सर काय, 47 आहे. प्रत्येक वेळेस बेरीजच असेल असं काही नाही. +4 सगळ्यात काय करू शकतात, +2 करू शकतात किंवा मल्टिप्लाय बाय 2 करू शकतात, मल्टिप्लाय बाय 4 करू शकतात. मग याला काही चॅलेंज आहे का, बिलकुल नाही. आलं तर 10 सेकंदात तुमचा आन्सर येईल, नाही आलं दिवसभर जरी बसलात तरी सुटायची शक्यता नाही. म्हणून थोडेसे काय करा, काळजी बाळगा हे सोडवताना. नेक्स्ट example on your screen. In a certain code language, tomorrow you see is written as a la it we. म्हणजे ह्या कोण आहे, कॉमन कोडिंगचा क्वेश्चन. याला आपण काय म्हणतो, कॉमन कोडिंग म्हणतो. कोडिंग डिकोडिंग मध्ये कमीत कमी 26 टाईप आहेत, बरोबर आहे. 26 टाईप मधली ही एक टाईप आहे. आपण कोडिंग डिकोडिंग शिकवतो तेव्हा 26 ते 27 टाईप शिकवतो कोडिंग डिकोडिंगच्या. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे तेवढे प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात. मग ते बँकिंग पासून, कॅट पासून ते सीसॅट कंबाईन सगळं करत करत, सरळ सेवा करत SSC बँकिंग सगळं कव्हर करत येतो आपण. मग 26-27 टाईप येतात. म्हणजे कुठल्याही एक्झामचा कुठलाही एक्झाम्पल तुम्हाला ते सोडवायचं असेल तर कोडिंग डिकोडिंग पाहिलं तर आरामशीर सुटेल कोडिंग डिकोडिंगचं एक्झाम्पल. बघूया काय, टुमारो यू सी ला रिटर्न असं केलंय. याच्यात पहिल्यांदा काय करायचं, एकच क्वेश्चन आहे तर काय कशाचा अर्थ काढायचा हे बघायचं आहे. आरचा अर्थ काढायचा आहे. आता आर कुठं दिसतंय बघा, इथं आर दिसतंय, बरोबर आहे. आरचा अर्थ काढण्यासाठी दुसरीकडे कुठेच आर नाहीये, बरोबर आहे. दुसरीकडे कुठेच आर नाहीये. मग मला
यूचा अर्थ काढावा लागेल, लेटचा अर्थ काढावा, लेटचा कोड काढावा लागेल. मग इथे आणि इथे यू कॉमन आहे, यू कॉमन आहे, बरोबर आहे. मी थोडंसं रब करून घेतो, जे आपल्याला कळून जाईल. पहिल्यांदा आपल्याला कशाचा कोड काढायचा आहे, आरचा कोड काढायचा आहे. मग काय करावं लागेल, पहिल्यांदा यूचा कोड काढा, कारण की आर दुसरीकडे कुठेच कॉमन नाही आहे. यूचा कोड काढा. कुठेही कॉमन दिसतंय का रे? ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन. तिसऱ्या लाईन मध्ये आर कुठंच नाहीये. मग यू कॉमन आहे, यूचा कोड पण कॉमन असेल. बघा पहिल्या दोन लाईन मध्ये यू कॉमन आहे. टुमॉरो यू सी आणि आर यू लेट. मग काय कोड आहे, इज ईटी दिसतंय बघा, ईटी दिसतंय, इथं ईटी आहे, इथं ईटी आहे. आता लेट, हे लेट दिसतंय इथं आणि इथं पण लेट दिसतंय. दुसऱ्या आणि तिसऱ्याला कम्पेअर करा. मग दोघांमध्ये कुठला कोड कॉमन आहे, एफ ए एफ ए, बरोबर आहे, एफ ए एफ ए कॉमन आहे. मग लेटचा कोड काय झाला, एफ ए. तर मग आरचा कोड काय झाला रे राहिलेला, जे यू, जे यू, बरोबर आहे. आन्सर इज सी. पटकन काढायचं. याच्यात सगळ्यात पहिल्यांदा शेवटची लाईन वाचायची, जे पाहिजे ते पहिल्यांदा बघून घ्यायचं आणि मग कम्पेअर करत बसायचं. कारण की वेळ वाचवायचा आहे आपल्याला मॅथसाठी. कारण की याच्यात जर वेळ वाचवला नाही, याच्यात जर बुद्धिमत्ता चालवली नाही तुम्ही तुमची, तर तुमचं मॅथ राहून जाईल. श्रीतीन, ओके, काहीतरी वेगळंच नाव आहे. श्रीतीन इज प्लेइंग अ सिक्रेट गेम, सिक्रेट वर्ड गेम in which fire is written as a DGPC. So short will be written काय म्हणून सांगितलंय. आता फायरला काय रिटर्न केलंय त्यांनी, फायरला काय कोड केलाय, DGPC. काय कोड केला असेल बघा. चला, एफ आणि डी मध्ये कितीचं अंतर आहे, एफ 6 वर आहे आणि डी 4 वर आहे, म्हणजे -2चं लॉजिक लागू शकतं. आय आणि जी मध्ये, आय 9 वर आहे, जी 7 वर आहे, म्हणजे इथं पण -2 लागतंय. आर आणि पी, आर 18 वर आहे, पी 16 वर आहे, इथं -2 लागतंय. ई आणि सी, इथं पण -2 लागतंय. असं काही वेगळं केलं नाही, -2चं लॉजिक वापरलंय. बेसिकली कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे, त्यालाच ते स्त्रीतीन वगैरे सिक्रेट वर्ड गेम असं थोडासा मसाला लावून सांगितलेला क्वेश्चन आहे. -2च्या लॉजिकनं केलाय. यस -2, 18, 19, 19 - 2 17, काय आन्सर येईल, क्यू. आता मग क्यू वाले दोनच ऑप्शन आहेत, दोन ऑप्शन कट करा. एच -2, एच -2, 8 -2 6, एफ पाहिजे. इथं काय पाहिजे आता, एफ. एफ वाला माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, त्याला स्टिक करेल, पुढचं चेक करायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही, दुसरा ऑप्शनच नाहीये तुमच्याकडे. ओके, ऑड वन आउटचा क्वेश्चन आहे. सिल्वर, ब्रास, सिल्वर, गोल्ड, ब्रास, ॲल्युमिनियम, बरोबर आहे. मग खूप लोक इथं ॲल्युमिनियम देतात आन्सर. सिल्वर, गोल्ड आणि ब्रास हे कोण मेडल आहेत म्हणतात, नाही बाळांनो, असं नाहीये. मेटल नॉन मेटलचं, मेटल नॉन मेटल अलॉयचा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. याच्याबद्दल देत नाहीत, ॲल्युमिनियमचं काही हे नसतं. मग तीनापेक्षा वेगळं काय, तर ब्रास. ब्रास अलॉय आहे, बरोबर आहे, अलॉय आहे म्हणजे मिश्रण आहे. काय मिश्रण आहे, तर ब्रास अलॉय आहे. सिल्वर, गोल्ड आणि ॲल्युमिनियम हे मेटल्स आहेत. चला पुढे जाऊया. टेंडन, नोज, लिगामेंट, बोन. टेंडन म्हणजे काय माहितीये का, जिथं स्नायू आणि हाडं जोडल्या जातात, करंडे म्हणतो आपण त्याला मराठीतून, त्याला टेंडन म्हणतात. लिगामेंट सगळ्याला माहिती आहेत, ज्या स्नायू म्हणतो आपण ज्याला, ताणले जाणारे स्नायू, लिगामेंट. आपण लिगामेंट ब्रेक झाला म्हणतो ना, ते लिगामेंट. बोन, हाडं माहिती आहे. नोज, आता याच्यात वेगळं काय असेल, 3 सारखे शोधा, एक वेगळं ऑटोमॅटिकली सापडतं तुम्हाला, एक वेगळं सापडायचं नाहीये, बरोबर आहे. एक वेगळं सापडायला गेलात तर सगळेच वेगळे वाटतात, प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक वेगळ्या वाटतात. मग 3 सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या गोष्टी सापडा. लिगामेंट, टेंडन आणि बोन हे काय आहेत माहितीये का, शरीरातले आतले पार्ट आहेत. नोज, नाक हे बाहेरचा पार्ट आहे, मग वेगळं काय, तर नाक आहे. चला, ऑड वन आउटचाच क्वेश्चन आहे बघा. प्रत्येकामध्ये 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 लाईन्स आहेत.
पण इथं 1 2 3 4 5च लाईन्स आहेत. वेगळं काय? ए आहे. आता तुम्ही म्हणाल सर सगळे त्रिकोण चौकोन असे दिसत आहेत, षटकोन असे दिसत आहेत आणि सर्कल आहे ना, असं नाहीये. सिमेट्रिक पार्ट मध्ये त्याला काय केलंय? कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्कल पण तसं होत आहे, पण ए वाली आकृती होत नाहीये. बरोबर आहे. मग काय वेगळं आहे? तर 5च पार्ट आहेत तिथं, बाकी सगळ्या आकृतीचे 6 पार्ट केलेले आहेत. क्लिअर आहे? चला नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. चला अपोजिटचं केलेलं आहे. हे 2 आहे, हे 5 आहे, हे 6 आहे, हे 7 आहे, हे 3 आहे, हे 9 आहे, हे 11 आहे. इथं काय विचारलंय? इथं काय विचारलंय? चला लक्ष द्या. अपोजिट मध्ये काय बघूया. 2 × 2 - 1 किती? 3. 5 × 2 - 1 10 - 1 9. 6 × 2 - 1 12 - 1 11. 7 × 2 - 1 14 - 1 13. आन्सर 13. याला मिसिंग नंबर म्हणायचं. बरोबर आहे. मिसिंग पझल, मॅथमॅटिकल पझल म्हणतो आपण याला. हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये दिसतात. ती मग स्टेट गव्हर्नमेंटची असो, सेंट्रल गव्हर्नमेंटची असो, किती हायर लेवलची असो एक्झाम, प्रत्येकाच्यात दिसतं हे. बरोबर आहे. नंबरशी खेळता आलं पाहिजे. इथं तुमची बौद्धिक चाचणी किती पद्धतीने तुमचं ब्रेन विचार करू शकतो हे इथं कळत असतं. चला बघूया. राज वॉक 10 मीटर फ्रॉम हिज होम टुवर्ड्स नॉर्थ. बरोबर आहे. किती मीटर चालला? 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. 10 मीटर चालला, नॉर्थला गेला 10 मीटर. थांबा व्यवस्थित काढू त्याला. हे घर आहे समजा राजचं. हा 10 मीटर फ्रॉम हिज होम. राज वॉक 10 मीटर फ्रॉम हिज होम टुवर्ड्स द नॉर्थ. गेला 10 मीटर. टर्न लेफ्ट. ओके, टर्न लेफ्ट अँड वॉक 25 मीटर. मी इकडे घ्यायला पाहिजे होती डायग्राम थोडीशी, सॉरी. हे 10 मीटर. टर्न लेफ्ट अँड वॉक 25 मीटर. लेफ्टला टर्न घेतला आणि 25 मीटर वॉक केला त्याने. 25 मीटर वॉक केला. देन टर्न लेफ्ट अँड वॉक 40 मीटर. देन टर्न लेफ्ट अँड वॉक 40 मीटर. आता या ठिकाणाहून तो पुन्हा टर्न लेफ्ट झाला आणि 40 मीटर चालत गेला. ओके, 40 मीटर. Then turn his right and walk 5 meter. Then he turn his right and walk 5 meter. आता इथं आलाय आणि 5 मीटर चालला. ओके, रीच टू द स्कूल. हे काय त्याचं? स्कूल आहे. इन विच डायरेक्शन इज स्कूल फ्रॉम हिज होम. हे डायरेक्शन कुठलं आहे हे विचारलंय. बरोबर, हे डायरेक्शन कुठलं आहे हे विचारलंय. तर बघा हे डायरेक्शन कुठलं असेल तर हे डायरेक्शन हे झालं ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. साऊथ वेस्ट काय म्हणतो आपण त्याला? साऊथ वेस्ट. आन्सर इज बी. चला. राधा टोल्ड सीता. राधाने सीताला बोललं, माय मदर्स ओनली ब्रदर सन
इज युअर ब्रदर. माझ्या आईच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा तुझा भाऊ आहे. बरोबर आहे. माझ्या आईच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा तुझा भाऊ आहे. देन हाऊ राधा रिलेटेड टू सीता. ओके, देन हाऊ राधा रिलेटेड टू सीता. दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत तुम्हाला डायरेक्ट आन्सर येत असेल, डायरेक्ट आन्सर काढा. नसल येत, बरोबर आहे, नसल येत तुम्हाला तर फादर सिस्टर डॉटर होईल ते, बरोबर आहे. तर असं हे होत नसेल तर एक सोपी पद्धत सांगतो, त्याला मार्किंग पॉइंट टू द मार्किंग म्हणतात. माय मदर्स ओनली ब्रदर म्हणजे बोलणारे कोण आहे? राधा आहे. तिच्या आईचा एकुलता एक भाऊ, ओनली ब्रदर, सन इज युअर ब्रदर म्हणजे तो सीताचा भाऊ आहे. सीता. मग सांगा हाऊ राधा रिलेटेड टू सीता. राधा कोण आहे? सीताची वडिलाच्या बहिणीची मुलगी. फादर्स सिस्टर डॉटर. फादर्स सिस्टर डॉटर. आन्सर इज ए. नेक्स्ट. सोडवण्याचा प्रयत्न करा. प्लस मीन्स काय? मल्टिप्लिकेशन. जिथं जिथं प्लस आहे तिथं मल्टिप्लिकेशन करा. याला मी काय करतो? मल्टिप्लिकेशन करतो. मायनस मीन्स डिव्हिजन. मायनस मीन्स डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन मीन्स ॲडिशन. मल्टिप्लिकेशन मीन्स ॲडिशन. अँड डिव्हिजन मीन्स सबस्ट्रॅक्शन. डिव्हिजन मीन्स सबस्ट्रॅक्शन. चला सोडवण्याचा प्रयत्न करू. 52,000. हां, मग या दोघांचं पहिल्यांदा 208 भागिले 4, 208 डिवाइड बाय 4 किती होईल? 52 होईल. 4 पंचे 20 आणि 2 बरोबर आहे 52 इंटू 3 मायनस 23 प्लस 57 बरोबर आहे. इंटू 3 किती होईल? 150 आणि 6 156. 156 मायनस 23 प्लस 57. आता बघा 156 मायनस 23 प्लस 57 किती झालं? प्लस 24. करा गणित. 60 then 20. सांगा लवकर. चला 57. यस 24च होईल ना इथं का 34 होईल? 34 होईल. 34 माझं चुकलं. 34 मग किती झालं? 190 60 प्लस 3 90. यस 60 प्लस 30 90 190. आन्सर आहे का? यस आहे. कधी कधी आम्हाला पण वेळ लागतो, असं काही नाही. चुकतो आम्ही पण. ठीक आहे. नथिंग विल बी हॅपन इन दास. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. बॅट, हॉकी स्टिक, वुड. बरोबर आहे. आता यांची वेन डायग्राम काढायची आहे. एक सोपी पद्धत सांगतो, कोणाला सांगायची नाही. बॅट अँड हॉकी स्टिक मध्ये काही कन्सर्न लागेल का रे? नाही. मग काय रिलेशन आहे? नोचं रिलेशन आहे. हॉकी स्टिक आणि वूड ऑलचं रिलेशन असेल. सगळ्या हॉकी स्टिक कशाच्या असतील? लाकडापासून बनलेले असतील. आणि बॅट आणि वूडचं काय कन्सर्न लागेल? सगळ्या बॅट वूड पासूनच बनवल्या असतात. तुम्हाला प्लास्टिकच्या बॅग असं विचित्र कामं करायचे नाही. बॅट कशा जनरली बॅट कशाची बनलेली असते? लाकडाची बनलेली असते. मग ही पण काय? ऑल. मग आपल्याला 2 ऑलचे रिलेशन पाहिजेत आणि एक नोचं रिलेशन पाहिजे. असे डायग्राम हुडकायचे आपल्याला सापडायचे. इथं तिन्ही ऑलचे रिलेशन आहेत. इथं नोचे रिलेशन आहेत 3. इथं समचं रिलेशन 2च आहेत, दोघांसाठीच आहे. मग एकच डायग्राम भेटते. आता बघा कसं होईल. बॅट, हॉकी स्टिक आणि वूड. सगळ्या बॅट या वूड पासून बनलेल्या आहेत. सगळ्या हॉकी स्टिक या वूड पासून बनलेल्या आहेत. एकही बॅट हॉकी स्टिक नाहीये.
अशा पद्धतीने याला आपल्याला डिफाईन करता येईल परफेक्टली, याच्यात चुकायची शक्यता नसते. सांगा. दिलेलं आहे, वरचं वाचायची गरज नाही. इन द गिवन फिगर सर्कल रिप्रेझेंट द मॅरिड मॅन, ट्रायंगल रिप्रेझेंट द वर्कर, रेक्टँगल रिप्रेझेंट द अडल्ट, विच एरिया रिप्रेझेंट मॅरिड मॅन हु आर अडल्ट्स ओनली. बरोबर आहे, मॅरिड पाहिजे आणि अडल्ट पाहिजे, वर्कर नकोय. बरोबर आहे, वर्कर नकोय म्हणजे ट्रायंगल मध्ये नकोय तो. बरोबर आहे, मॅरिड पाहिजे आणि अडल्ट पाहिजे. एक आकडा दिसतोय असा जो आपल्याला स्क्वेअर मध्ये दिसतोय आणि याच्यामध्ये दिसतोय, तो एकच आकडा कॉमन आहे, तो म्हणजे 7. 7 ट्रायंगल नकोय, म्हणजे आन्सर इज 7. नेक्स्ट. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. अमॉन्ग 6 फ्रेंड G, K, M, P, R, V each has different height. सगळ्यांची हाईट वेगवेगळी आहे. R is shorter than K. बरोबर आहे, R हा K पेक्षा शॉर्टर आहे. बरोबर आहे, R is shorter than K but taller than V. But taller than V. Who is taller than G? म्हणजे V कोणापेक्षा टॉलर आहे? G पेक्षा. P is taller than M. P is taller than M. Okay, but than M, but shorter than G. बराबर आहे, M कोणापेक्षा शॉर्टर आहे? G पेक्षा. but shorter than, taller than M but shorter than G. बराबर आहे, हा कोणापेक्षा शॉर्टर आहे? G पेक्षा. सॉरी, हा. Who is shortest among the 6 friend? आता काय करायचं, याला आणि याला कनेक्ट करा. काय होईल? K सगळ्यात मोठा, त्यानंतर R, त्यानंतर V, त्यानंतर G येईल, G नंतर कोण येईल? P येईल, आणि सगळ्यात शेवटी कोण येईल? M येईल. मग सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आहे? M आहे. नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊया. रीड द स्टेटमेंट केअरफुली assuming that the information given statement is true. दिलेली सगळी इन्फॉर्मेशन ट्रू आहे म्हणून सांगितलंय. Even it appear to be variance with a commonly known fact. जसं तुम्हाला माहिती आहे कॉमनली नोन फॅक्ट, त्याच्यापेक्षा वेगळं जरी असेल तरी तुम्हाला ते खरं मानायचं आहे. फ्रॉम द गिवन ऑप्शन डिसाइड विच कन्क्लुजन लॉजिकली फॉलो द स्टेटमेंट. बरोबर आहे, विच कन्क्लुजन दिलेले आहेत, 4 कन्क्लुजन दिले आहेत, त्याच्यापैकी कुठलं फॉलो करते ते हे करायचं आहे. सम लॉक्स आर की. Some locks are key. All keys are doors. All keys are doors. बघूया कुठलं करताय. No lock is door असं म्हणता येईल का? नाही, हा पार्ट त्याला रिप्रेझेंट करतोय. Some locks are door ला, म्हणजे हे नाही होणार. All locks are door, सगळे लॉक्स डोर आहेत का? नाही. All keys are door, लॉक्स नाहीत. सम लॉक्स आर डोर, सम आहे, हे आहे, हे होईल. म्हणजे सम लॉक्स आर डोर हा पार्ट त्याच्यालाच रिप्रेझेंट करतोय, कीजला डोरला रिप्रेझेंट करतोय. ऑल डोर्स आर की, नाही. ऑल कीज आर डोर्स, ऑल डोर्स आर की नाहीये, म्हणजे फक्त सी करेक्ट आहे, बाकी कुठलंच नाहीये. सी लॉकचा क्वेश्चन आहे. ऑल कीज आर मेटल्स. ऑल कीज आर मेटल्स. Some metals are locks. Some metals are locks. सिंपल ची गोष्ट आहे. कीज आणि लॉकचा अजून काहीतरी संबंध सांगितला नाही. मिनिमम इंटरसेक्शन डायग्राम काढायची असते कधी पण. सम कीज आर लॉक. सम कीज आर लॉक म्हणता येईल का? नाही, डायग्राम मध्ये काहीच संबंध नाहीये दोघांचा. बरोबर आहे. सम मेटल्स आर कीज. काही मेटल कीज आहेत का? यस, काही मेटल कीज आहेत. क्लिअर आहे. ओनली सेकंड फॉलोज. आन्सर इज डी. सिलॉग मध्ये ना वेगवेगळ्या टाईपनं शिकवलं जातं. काही टाईप मध्ये तुम्हाला AEIO पॅटर्न सांगितलं जातो. 4 स्टेटमेंट असतात, 4 टाईपचे स्टेटमेंट असतात. ऑलचं स्टेटमेंट, नोचं स्टेटमेंट, सम नॉटचं स्टेटमेंट आणि समचं स्टेटमेंट. याच्यावरून काही प्रेडिक्शन्स तिथं काढलेले असतात. प्रेडिक्शन वरून तुम्हाला आन्सर डायरेक्ट काढता येतं. मग तिथं पाठांतर आहे. दुसरं 50-100% ची मेथड असते. आता या मेथड सांगतोय सोडवायच्या मी सिलॉगच्या. ओके, 3-4 मेथडनी सोडवल्या जाऊ शकतं.
तिसरी मेथड वेन डायग्राम, अशा भरपूर साऱ्या मेथड आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात सुपर मेथड वेन डायग्राम समजून घ्यायची, कारण की इथं चुकायचे चान्सेस नसतात. पण याला प्रॅक्टिस करावी लागते. काय प्रॅक्टिस करावी लागते तर वेन डायग्राम कशी काढायची. थंब रूल काय आहेत तर पहिल्यांदा स्टेटमेंट बघा, स्टेटमेंटवरून वेन डायग्राम ड्रॉ करा. वेन डायग्राम ड्रॉ केली तुम्ही, पुन्हा स्टेटमेंटला पाहायचं नाही. वेन डायग्राम काढण्याचा पण एक रूल आहे. काय रूल आहे तर मिनिमम इंटरसेक्शन, म्हणजे कमीत कमी इंटरसेक्शन वाली डायग्राम घ्यायची. जेवढी मोठी डायग्राम असेल तेवढी चालेल, पण त्याच्यात इंटरसेक्शन झाले नाही पाहिजे, जास्तीत जास्त भाग एकत्र दिसला नाही पाहिजे. ओके, एकदा डायग्राम काढली की पुन्हा स्टेटमेंटकडे पाहायचं नाही, कन्क्लुजनवर जायचं. कन्क्लुजनला डायग्रामला कम्पेअर करायचं. मग कुठले कन्क्लुजन फॉलो करतात हे ऑप्शनमध्ये टिक करायचं आणि संपवायचं एक्झाम्पल. एवढी सोपी प्रोसेस असते. क्लिअर आहे. बघूया. एस राजामौली इज अ व्हेरी गुड डिरेक्टर. ही इज व्हेरी इंटेलिजंट. बरोबर, स्टेटमेंट दिलंय. आता हे स्टेटमेंट आहे आणि याच्याहून कन्क्लुजन. हा सिलॉकचा क्वेश्चन नाही आहे. हा कशाचा क्वेश्चन आहे तर बेसिकली हा क्रिटिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे, स्टेटमेंट कन्क्लुजनचा. एस राजामौली इज अ व्हेरी गुड डिरेक्टर. हे चांगले डिरेक्टर आहेत. ही इज व्हेरी इंटेलिजंट. हे कोणासाठी वापरलंय, एस राजामौली बद्दल सांगितलंय, राजमौली बद्दल सांगितलंय. आता कन्क्लुजनवर आहे. ऑल डिरेक्टर आर व्हेरी इंटेलिजंट. नाही, स्टेटमेंटमध्ये असं काही म्हणलं नाही, सगळ्या डिरेक्टर बद्दल बोललेलं नाही, फक्त राजमौली बद्दल बोललेलं होतं. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट व्हॅरी करतंय का, कन्क्लूड होतंय का नाही होतंय, फॉलो करतंय का नाही. ऑल इंटेलिजंट पीपल आर गुड डिरेक्टर. नाही, हे पण म्हणता येणार नाही तुम्हाला, असं पण म्हणता येणार नाही, असं पण म्हणता येणार नाही की सगळे इंटेलिजंट पीपल हे चांगले डिरेक्टर असू शकतात. ओके, आईन्स्टाईन चांगला डिरेक्टर नसू शकतो, बरोबर. तो फिजिक्स मॅथ याच्यामध्येच काय जे असेल ते असतील, पण ते फिल्म सेक्टरमध्ये त्यांनी चांगलं काम केलं असतं याची शाश्वती नाहीये, बरोबर आहे. मग ज्याचं ज्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात इंटेलिजन्स असतात. मग कुठलं निदर वन नॉर टू फॉलोज. आन्सर इज सी, निदर वन नॉर टू फॉलोज. चला बघून घ्या. स्टेटमेंट, country X has started a war with a country Y during the start of the year. बरोबर आहे. एका वर्षाच्या सुरुवातीला एक्सनी वाय कंट्री सोबत वॉर सुरू केलाय. बघूया खाली. सेकंड स्टेटमेंट आहे, कंट्री वाय हॅज लॉस्ट द लिव्स ऑफ सो मेनी सोल्जर ओव्हर द इयर्स. या वर्षामध्ये कंट्री वायनी खूप सारे सोल्जर्स गमावले आहेत, बरोबर आहे. आता या दोन स्टेटमेंटला एकत्र करून काही कन्क्लुजन्स, काही गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला काय अज्युम होत आहे, काही अज्युम न करता खालच्या कुठल्या गोष्टी फॉलो होत आहेत ते पाहायचे फक्त. स्टेटमेंट 2 इज अ इफेक्ट. कॉज अँड इफेक्टचा क्वेश्चन आहे. आता कुठला कॉज आहे आणि कुठला इफेक्ट आहे हे आपल्याला कन्क्लूड करायचं आहे. बघा, स्टेटमेंट 2 इज अ इफेक्ट अँड स्टेटमेंट 1 इज अ इमिजिएट अँड प्रिन्सिपल क्लॉज. कॉज असं होऊ शकेल का, कारण आणि परिणाम. बघा, कंट्री वाय हॅज लॉस्ट देअर लिव्स सो मेनी सोल्जर्स ओव्हर द इयर. हे स्टेटमेंट हे इफेक्ट असू शकतो का, हो हा इफेक्टच आहे, पण त्याचं इमिजिएट आणि प्रिन्सिपल कॉज हे स्टेटमेंट 1 असेल का. कारण काय, स्टेटमेंट कंट्री एक्सने started a war with a country Y during the start of the year. हे त्याचं कॉज आहे आणि हा त्याचा इफेक्ट आहे. सेकंड त्याचं काय इफेक्ट आहे. मग असं म्हणता येईल हा इफेक्ट आहे, बरोबर आहे, हा इफेक्ट आहे आणि हे त्याचं प्रिन्सिपल कॉज आहे म्हणून, बरोबर आहे. हे प्रिन्सिपल मुख्य कॉज आहे म्हणून, प्रिन्सिपल कॉज आहे म्हणून असं म्हणता येईल का. तर व्यवस्थित वाचलं तर म्हणता येईल, व्यवस्थित वाचलं तर म्हणता येईल. ओके, व्यवस्थित वाचलं तर म्हणता येईल. आता बघूया दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय. वाचायची गरजच नाहीये, पण आपण कसे बरोबर आहेत हे सांगावं लागेल आपल्याला. बी स्टेटमेंट, बोथ स्टेटमेंट आर द इफेक्ट ऑफ सम कॉमन कॉज. आता हे लेवल थोडीशी वेगळी आहे बरं का. कॉज अँड इफेक्ट मध्ये तुम्हाला आतापर्यंत काही परीक्षेमध्ये फक्त कॉज कुठला आहे इफेक्ट कुठला आहे हे ओळखायचं होतं, पण इथं असं नाहीये. इथं कॉमन कॉज, प्रिन्सिपल कॉज, इमिजिएट कॉज, बरोबर आहे, असे वेगवेगळे कॉजचे प्रकार आहेत. इमिजिएट इफेक्ट,
लॉंग टर्म इफेक्ट, असे इफेक्टचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर आहे. मग त्या कन्सर्नला जाऊन विचारले म्हणजे थोडंसं लेवल वाढवलेलं आहे. इमिजिएट कॉज हे सगळे प्रकार बरोबर आहे. तुम्हाला जेव्हा कॉज अँड इफेक्ट्स हा टॉपिक शिकवला जातो बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज म्हणजे इमिजिएट कॉज म्हणजे काय, इमिजिएट इफेक्ट म्हणजे काय, प्रिन्सिपल कॉज म्हणजे काय, मेन कॉज म्हणजे काय, बरोबर, या सगळ्या पद्धती सांगाव्या लागतात. या सगळ्या पद्धती सांगितल्यानंतर ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतात. एक क्वेश्चन वाईज समजून सांगण्यासारखा प्रकार नाही आहे. याला तुम्हाला पूर्णपणे त्या पद्धतीचे क्वेश्चन्स बघावे लागतील आधी. क्रिटिकल रिझनिंग हा एक थोडासा वेगळा पार्ट आहे. ओके, त्याला शिकायला थोडासा वेळ लागतो, कारण की म्हणतात ना 10 क्वेश्चन सोडवले तर 2 क्वेश्चन बरोबर असतात आणि आपल्याला वाटतात की माझे 10ला 10 बरोबर आहेत, पण असतात किती, 2च. त्याचं कारण हे इथं समजदारी बघावी लागते. स्टेटमेंट, आय लाईक टू कुक अ फूड, आय वॉन्ट टू बी अ शेफ. हे काय स्टेटमेंट आहे, हे काय स्टेटमेंट आहे. आता याचं म्हणण्यामाग त्या पर्सनचं अजम्पशन काय असतील, बरोबर आहे. आय लाईक टू कुक अ फूड, आय वॉन्ट टू बी अ शेफ, बरोबर आहे. आता अजम्पशन, आय एम अ शेफ, असं असल्यावर तो असं वाक्य म्हणेल का, नाही. शेफ असल्यावर तो वॉन्ट टू बी अ शेफ म्हणेल का, नाही म्हणणार आहे. सेकंड, आय एम नॉट अ शेफ, आय एम नॉट अ शेफ, मी शेफ नाही आहे, पण आय लाईक टू कुक अ फूड, आय वॉन्ट टू बी अ शेफ, असं म्हणणं गरजेचं आहे. यस. मग ओनली सेकंड इम्प्लिसिट, ओनली सेकंड इम्प्लिसिट. स्टेटमेंट, आय लाईक टू कुक अ फूड, आय लाईक टू कुक अ फूड. पहिलं स्टेटमेंट काय, आय लाईक टू कुक अ फूड, आय वॉन्ट टू बी अ शेफ, आय वॉन्ट टू बी अ शेफ. तेच चालू आय थिंक सो. डबल झाला होता क्वेश्चन. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनकडे व्यवस्थित पहा. पझल दिलेला आहे. ओके, इन्फॉर्मेशन पझल आहे, हे तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. 5 स्टुडंट, राधा, सुजित, अंशुल, विकास, सुजित, मिहिर राहिला, मिहिर, have total 5 books on the subject of accountancy, business studies, mathematics, economics and English, written by author जैन. ऑथर कोण कोण आहेत बघून घ्या. जैन, कोहली, दास, शर्मा, एडविन. Each student has only one book on one of the 5 subject. 5 पैकी एका सब्जेक्टचं एकाकडे बुक आहे, बरोबर. एका ऑथरचं एक बुक एका पर्सनकडे आहे. जैन इज द ऑथर ऑफ अकाउंटन्सी बुक, बरोबर आहे. जैन कोणाचा ऑथर आहे, अकाउंटवाल्या बुकचा. ओके, विच इज नॉट ओन बाय राधा अँड विकास. राधाकडं पण अकाउंटचं बुक नाही आहे आणि विकासकडं पण अकाउंटचं बुक नाही आहे, अकाउंटचं बुक नाही आहे, बरोबर आहे. विच इज नॉट ओन बाय राधा अँड विकास. अंशुल ओन्स द बुक रिटन बाय एडविन. अंशुलनं कोणाचं बुक विकत घेतलंय, एडविनचं. कुठलंय ते माहित नाही आपल्याला, बरोबर. एडविनचं कुठलंय ते माहित नाही आणखी. मिहिर ओन्स मॅथमॅटिक्स बुक. मिहिरचा सब्जेक्ट कुठला आहे, मॅथमॅटिक्स, पण ते कोणाचं आहे ते माहित नाही, मॅथमॅटिक्स बुक्स. विकास हॅज इंग्लिश बुक. विकासकडे कुठलं आहे, इंग्लिश आहे. इंग्लिश बुक. विकास हॅज इंग्लिश बुक विच इज नॉट रिटन बाय कोहली. पण हे इंग्लिशचं बुक कोणी लिहिलेलं नाहीये, कोहलीनं
कोहलीनं नाही लिहिलंय कशाचं बुक? इंग्लिशचं. बरोबर, विच इज नॉट रिटन बाय कोहली. द इकॉनॉमिक्स बुक इज रिटन बाय शर्मा. द इकॉनॉमिक्स बुक रिटन बाय शर्मा. ऑथरचं नाव काय? शर्मा आहे. रिटन बाय शर्मा. आता काय करायचं आहे? आयडेंटिफाय द ऑथर ऑफ बिझनेस स्टडीज बुक. कुठंच बिझनेस स्टडी बद्दल काही सांगितलेलं नाहीये. आता जो डेटा दिलाय तो डेटा वापरायचा. आता मला सांगा, पहिल्यांदा जैन आणि अकाउंटन्सी कुठे लागेल? जैन आणि अकाउंटन्सी हे कुठं लागेल? मला इथं अकाउंटन्सी नाही ठेवता येणार. मला इथं अकाउंटन्सी नाही ठेवता येणार. ऑलरेडी मिहिर कुठला सब्जेक्ट वापरतोय? मॅथ वापरतोय. बरोबर आहे. अंशुलच्या ठिकाणी अकाउंटन्सीचं कोणी ठेवलेलं आहे? जैननी नाही, एडविन वापरतोय, एडविनचं पुस्तक वापरतोय. एकच ऑप्शन राहिलं माझ्याकडे हे. म्हणजे सुजित काय वापरतोय? जैनचं अकाउंटन्सीचं बुक वापरतोय. अकाउंटन्सीचं बुक वापरतोय. एवढं झालं. बर, आता इकॉनॉमिक्सचं बुक कोणी लिहिलेलं आहे? शर्माने लिहिलेलं आहे. बरोबर आहे. इकॉनॉमिक्सचं बुक कोणी लिहिलेलं आहे? शर्माने लिहिलेलं आहे. मग मला आता एकच ऑप्शन या इकॉनॉमिक्स आणि शर्माला, ते म्हणजे राधाचं. दुसरं कुठलंच ऑप्शन नाहीये मला आता. बरोबर आहे. म्हणजे राधा कुठला सब्जेक्ट आवडतो राधाला? इकॉनॉमिक्स. आणि पुस्तक कुठलं, कुठल्या ऑथरचं आहे त्याच्याकडं? इकॉनॉमिक्सचं शर्माचं पुस्तक आहे. बरोबर आहे. आता इंग्लिशचं पुस्तक कोणी नाही लिहिलेलं? कोहलीनं नाही लिहिलेलं. बरोबर आहे. इंग्लिशचं पुस्तक कोहलीनं नाही लिहिलेलं. म्हणजे कोणी लिहिलेलं ते? इंग्लिशचं पुस्तक कोहलीनं नाही लिहिलेलं. आता कोण कोण राहिले बघा? कोण कोण राहिले? दास राहिला. ओके, शर्मा झाला, कोहली राहिलाय. दास आणि कोहली राहिलाय. बरोबर आहे. दास आणि कोहली राहिलाय. आता इंग्लिशचं पुस्तक कोहलीनं नाही लिहिलेलं म्हणजे कोणी लिहिलेलं आहे? दासनी लिहिलेलं आहे. दासनी लिहिलेलं आहे. कोहलीनं नाही लिहिलं इंग्लिशचं पुस्तक म्हणजे दासनी लिहिलेलं आहे. सिंपलची गोष्ट आहे. मग राहिलं कोण? मॅथचं पुस्तक कोण लिहिलं असणार आहे? कोहलीनं लिहिलं असणार आहे. कोहलीनं लिहिलं असणार आहे. बरोबर आहे. कोहलीनं लिहिलं असणार आहे. सिंपलची गोष्ट आहे. मग आता सगळ्या सब्जेक्टमध्ये कोणतं राहिलं? बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कोणी लिहिलंय? एडविननं. मग बिझनेस स्टडीजचं पुस्तक कोणी लिहिलंय? एडविननं. तर आन्सर काय? दिल्ली. आन्सर काय? दिल्ली. हे निगेटिव्ह पॉझिटिव्हचे क्वेश्चन वापरून या पद्धतीनं सोडवायचं असतं. सोपी पद्धत आहे. जास्त त्याला कन्क्लूड नाही करायचं. काही लोक त्याला असं चार्ट बनवून सोडवतील. या साईडला बुक्स लिहितील, या साईडला 3 एलिमेंट आहेत. बरोबर आहे. 3 एलिमेंट असल्यामुळे चार्ट बनवून सोडवण्याचं काही हे करू नका. या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक थोडंसं सर्टिफाय हे करून घेतलं, कॅटेगराईज करून घेतलं तर आरामशीर सुटल्या जातं. 1 मार्कासाठी सफिशियंट एक्झाम्पल आहे. ओके, नेक्स्ट टेक्स्ट सिरीजमध्ये नक्की भेटूया लवकरच.